आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। रोहा आरपीआयच्या वतीने अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणास विरोध, संतोषभाई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांकडे निवेदन सादर। नागोठाणे रोशन पत्की। अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणास विरोध दर्शवत रोहा तालुका आरपीआयच्या वतीने तहसीलदारांना दिनांक 27 जुलै रोजी निवेदन सादर करण्यात आले असून राज्य सरकारच्या या निर्णयाचा तीव्र विरोध दर्शवला आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले रोहा तालुक्याच्या वतीने एकमताने पुढील ठराव मंजूर करण्यात आला असून तो आपल्या मार्फत महाराष्ट्र शासनाकडे पाठवण्याची विनंती तहसीलदारांकडे करण्यात आली आहे। भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय तसेच समानतेची हमी देण्यात आली आहे। तसेच अनुच्छेद 14 पुढे समानता, अनुच्छेद 15(4) व 15(5) सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गासाठी विशेष तरतुदी, अनुच्छेद 16(4) मागास वर्गासाठी आरक्षण, आमचे 17 अस्पृश्यतेचे उच्चाटन, अनुच्छेद 46 अनुसूचित जाती जमातीच्या शैक्षणिक व आर्थिक हितसंबंधाचे संरक्षण आणि अनुच्छेद 341 अनुसूचित जातीची अधिसूचना या तरतुदी अनुसूचित जातीच्या संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण आहेत असे या नियोजनात नमूद करण्यात आले आहे। अनुसूचित जाती समाजाने अनेक वर्षाच्या संघर्षातून घटनात्मक हक्क व आरक्षण मिळवले आहे। अशा परिस्थितीत अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करण्याचा कोणताही निर्णय समाजामध्ये मतभेद निर्माण करणारा, सामाजिक ऐक्यावर परिणाम करणारा आणि अनुसूचित जातीच्या एकात्मतेला बाधा आणणारा ठरू शकतो, अशी आमची भूमिका आहे, असे आरपीआय गटाचे म्हणणे आहे। यावेळी रोहा तालुका आरपीआय अध्यक्ष संतोषभाई गायकवाड, सचिव जगदीश गायकवाड, बौद्धजन पंचायत समिती नागोठाणे अध्यक्ष शांताराम गायकवाड, प्रभाकर ओहळ, अमोल वाटवे, अभिजित गायकवाड, स्वप्नील गायकवाड, गणेश कांबळे, रोहित शिंदे, सुधीर शिर्के, विजय उतेकर, किसन बागुल, नारायण गायकवाड, अनिल वाटवे आदी कार्यकर्ते व सदस्य उपस्थित होते। रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।